किचनमध्ये भांडे पडण्याचा आवाज आला तशा सासूबाई धावतच किचनमध्ये गेल्या. अगं वर्षा, जरा दमानं घे गं बाई, घाई करून कुठं जायचं बरं? अहो आई, पटकन नाही आवरलं तर मला उशीर होईल ना, म्हणून चालले ही गडबड. अगं तू नको ग अशी दगदग करूस, किती वेळा सांगितलं तुला, जा तू आवर बरं तुझं, मी करते इकडचे काम. अहो आई, किती कराल बरं तुम्ही, सारंच तर तुम्हीच करता की, आत्ता तरी करू देत मला, जीवाचे हाल करता बघा तुम्ही. काल डॉक्टर म्हणाले त्यांना जरा ज्यूस देत जा म्हणून, तर बनवते मी, पण मला जमतच नाही बघा. तुम्हीच तर मला आळशी करून ठेवलं ना. जरा बसा बरं त्या खुर्चीवर आणि मी पटकन करते ज्यूस, तुम्ही प्या व मग जाते मी तयारीला. अगं बाई, करून घेते ना मी आणि तुला फोटो काढून टाकते, मग चालेल ना. पण वर्षा ऐकायलाच तयारच नव्हती. लगबगीने तिने तो ज्यूस बनवला व सासूबाईंच्या हातात ग्लास दिला. सासूबाईंनी तो घेतला व पळतच तयारीला गेली. ती आली तोवर आईने टिफिन भरून तयार करून ठेवला होता. हे घे. काय काय आई, मी भरला असता ना टिफिन, आणि सारं केलंय मी, फक्त वाढून घ्या बरं. सुमनला सारं समजवलं आहे मी, ती सारंच करून घेईल बघा, जास्त दगदग करू नका. सायंकाळी मी आल्यावर सारा स्वयंपाक करेल. तुम्ही मला किचनमध्ये दिसलात तर बघा, मग मी आहे व तुम्ही नाही गं माझी बाई, मी आरामच करते बघ, आज कशालाही हात नाही लावणार बघ. हो का, असंच असतं हं रोज, पण मी येईस्तोवर सारंच झालेलं असतं. अगं आज नाही करणार, पण ये लवकर, तू गेलीस की घर सुनं होतं गं, तुझी सवय झाली आत्ता, मला एकटीला करमत नाही गं. हो आई, आज लवकरच निघेन हां ऑफिसहून. वर्षाला आज जरा उशीरच झाला होता. पटापट पावले टाकत ती निघाली. बस ही लगेचच भेटली तिला. वेळेवर ऑफिसला पोहोचेल याचं समाधान होतंच. बसमध्ये चढली तशी मागचे सीट रिकामेच दिसले. असंही अर्धा तासाचं अंतर होतं. मग काय, तिकीट घेतलं व वर्षा तेथे जाऊन बसली. छान वाऱ्याची झोक खिडकीतून येत होती. हलकेच डोळे मिटलेत तसा मागचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून रेंगाळून गेला. अंग शहारलं. किती भयानक होतं सारं, पण सारंच कसं बदललं नाही का. विधिलिखित असावं की हे सारं, की लागलं असेल आपल्या चांगुलपणाचा कास. मन विचारात गुंतलं. साधारण 7-8 वर्षापूर्वी असंच होतं रुटीन. असंच बसमध्ये बसल्यावर रात्री घरी काय होईल ही भीती व सकाळी झालेल्या भांडणाचा मनस्ताप घेऊन जड पापणींनी केलेला प्रवास आठवला तिला. वर्षा व हेमंत दोघेही एकाच कॉलेजात शिकायला होते. कधी ओळख झाली व एकमेकात गुंतले कळलंच नाही. कॉलेजचे दिवस व सारं छानच होतं, पण नंतर प्रेमाचं रूपांतर लग्नात करण्याचा दोघांनी विचार केला. वर्षाच्या घरी कळलं तर त्यांना ते मान्यच नव्हतं. तशी वर्षा समजदार होती, परिस्थितीची जाण व कोणत्याही ठिकाणी सेट होणारी, दिसायलाही देखणीच. शिक्षणात साधारण जरी होती, पण कोणत्याच कामात कमी नव्हती. हेमंत तसा हुशार व कुटुंबदक्ष मुलगा, आईवडील व भाऊ यांचा सतत विचार करणारा. हेमंतच्या घरी कळल्यावर सगळ्यांनी ह्या लग्नाला होकार दिला, कारण
वर्षात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. हेमंतच्या घरच्यांची संमती होती. हेमंतवर विश्वास टाकून वर्षा लग्नाला तयार झाली. लग्न केलं, पण आई वडिलांनी तिच्यावर बहिष्कारच टाकला. माहेर तसं संपलंच होतं. आता हेच घर व हेच सर्वस्व समजत तिने गृहप्रवेश केला. नवीन घर व नाते जपताना कसरत होतीच व शेवटी लव्ह मॅरेज. सासूबाईंना तशी वर्षा पसंत नव्हतीच, पण मुलाचे सुख मग काय, केली तडजोड. वर्षा माप ओलांडून आली व घराला आपलंसं करू लागली. पण सासूबाई काही जमवून घेईना. थोडंसंही काही झालं तरी संस्कार व तिच्या चारित्र्याची हानी लागली. आई वडिलांचा उद्धार होऊ लागला. हेमंतला वचन दिलं तर दिलं होतं, त्याची साथही लाभत होती. पण हेमंत घराबाहेर पडल्यावर सासूबाईंच्या वागण्यात आमूलाग्र बदल होत असे. हेमंतला सांगणार तर विश्वासही बसणार नाही, इतकी ती थपावत. पण अटकलेली वर्षा सारंच सहन करत होती. लाडकी लेक आता सारेच कष्ट उपसत होती. तरीही घरात किंमत नव्हती. घराचा खर्च व हेमंतची अवस्था बघून तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तर घरात महाभारतच पेटलं. चांगल्या घरच्या सुना अशा हुंदडत नाहीत. हेमंत, बायकोला जरा आवर घाल, अशा सासूबाई बोलल्या. तेव्हा घरात भांडणाने कळस गाठला होता. पण हेमंतची साथ होती वर्षाला. आता लग्न केलं तर ते निभवूनच न्यायचं हेच तिचं ध्येय होतं. मन आपलेसे करायचे बस. पळून आलेली ही मुलगी काय साथ देईल हो. असेच लोकांचे टोमणे वर्षा ऐकत होती. नोकरी सुरू झाली व हेमंतला वर्षभरासाठी परदेशी जावं लागलं. या कालावधीत तर आता तिची परीक्षाच होती. वर्षा, थोडं सहनशीलता ठेव व तुझी वागणं असंच ठेव. बघ, एक दिवस हीच आई तुझा उधो उधो करेल व तुझ्या घरच्यांनाही तुझा अभिमान वाटेल. असंच तेव्हा हेमंतने समजवलं होतं. जड अंतकरणाने तिने हेमंतला निरोप दिला व संसार व घराला त्या पाठीत जपण्यासाठी सज्ज झाली. आता तर सासूबाईंचे कहरच होते. मुद्दाम उशीर होईल व नोकरी सोडावी लागेल असंच वागणं सुरू झालं. पण वर्षा खचली नाही. घराचे कर्तव्य व नोकरी चोख बजावू लागली आणि बघता बघता सासूबाईंनाही लाजवेल असंच घडू लागलं. वर्षा चार चौघात आपला ठसा उमटवू लागली. नातलगात एक समजदार सून व कर्तव्यदक्ष पत्नीचा सन्मान तिने मिळवला होता. पण हट्टी सासूबाई काही केल्या बदलत नव्हत्याच. नियतीचं ती घडलं काही वेगळंच. वर्षाच्या सासूबाईंना अचानक पॅरालिसिसचा झटका आला. एक मुलगा परदेशी व एक मुलगा शिकायला बाहेर. जवळ फक्त नवरा व वर्षाच. मग काय, वर्षालाच तर सारं सावरायचं होतं. वर्षा तशी भक्कम होती. सासऱ्यांचा आधार बनत तिने सासूबाईंची सेवा करायला सुरुवात केली. तसं सोपं नव्हतंच सारं. नोकरी सांभाळत, हिंमत देत तिने सासूबाईंना त्या आजारातून बाहेर काढलं. धीर देणं, पथ्य पाणी, योगा व प्राणायाम व त्याबरोबर वर्षाची प्रेमळ व हसऱ्या चेहऱ्याची साथ सासूबाईला मिळाली. कोणत्याच गोष्टीत हलगर्जीपणा नव्हता. सासऱ्यांनाही धीरासोबत मुलीचा आधार तिने दिला. वर्षाच्या प्रयत्नांना यश आलं व सासूबाई चालू फिरू लागल्या
वर्षाची व सासरेबुवांची हिंमत बघून त्याही सावरू लागल्या व सारं पूर्ववत झालं. वर्षाने सासूबाईंचं मन जिंकण्यासाठी नाही तर सुनेचं कर्तव्य केलं होतं. पण याच कर्तव्याने व आपलेपणाने तिला सासूआई भेटली होती. थोडीशी नाराज, सतत रागराग करणारी सासूबाई बदलून आईची जागा घेतली होती. हेमंतचं म्हणणं खरं झालं होतं. सहनशीलता व समजूतदारीने बदल झाला होता. हेमंत परदेशातून घरी परतला होता. आईला व वडिलांना त्यांच्या पसंतीचा व वर्षाच्या सून म्हणून अभिमान वाटत होता. सासूबाईंनी आता वर्षाशिवाय काही धकतच नव्हतं. मुलीसारखी माया देत होत्याच, पण तिच्या आईवडिलांचीही कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तिच्याही परिवाराने हेमंतला स्वीकारलं. एक आदर्श सून वर्षा झाली. आज वर्षाने देवाचे आभार मानले. खरंच बदल होतोच, फक्त थोडा धीर हवा व चांगुलपणात सातत्य. किती तो बदल. तिचेच तिला हसू आले. तोवर तिचा स्टॉप आला होता. वर्षा ऑफिसला आली, पण तिला आईंसाठी आज लवकर जायचं होतं बरं का. कधी काळी घरी जाण्याची इच्छा नसणाऱ्या वर्षात हा बदल झाला होता, किंवा परिस्थितीने तो आला होता. आनंदी, परिपूर्ण परिवारात कधी कधी काही गोष्टी ह्या स्वभावात चुकीच्या असतात, पण स्वभाव बदलतात. आपली किंमत कळण्यास थोडासा उशीर होतो, पण कार्याची व कर्तव्याची दाद भेटतेच. व जो बक्षीसरूपी बदल होतो तो परिवाराच्या सुखासाठी आयुष्यभराची एफडीच बनतो बरं का. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.